फ्रेंड्स, भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपला स्वागत आहे. आज आपण हुसळींसाठी असा मसाला बनवणार आहोत का तर एकदाच तो मसाला बनवायचा आणि फ्रीजरमध्ये ठेवून आपण कमीत कमी 10 ते 15 दिवस हा मसाला वापरू शकतो. तसा मस्त चमचमीत मसाला आपण आज बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण खोबऱ्याचा किस घेतलेला, 1 वाटी किसलेला, 1 मोठा कांदा घेतलेला आहे, तीळ घेतलेले 1 चमच्यावर, 2 चमचे धने, 1 चमचा जिरे, अद्रक आणि लसणाच्या 15 ते 20 पाकळ्या. हे सगळं साहित्य आपण घेतलेलं आहे. तर सुकं खोबरं घेतलेलं आहे मी, ते किसून घेतलेलं आहे म्हणजे मसाला दळताना ते जाडसर राहायला नको म्हणून सुकं खोबरं घेतलेलं आहे. तर अगोदर आपल्याला कढई घ्यायची आहे. कढईमध्ये धने 2 चमचे, 1 चमचा जिरे, 1 चमचा तीळ हे आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचे. गॅस कमीच ठेवायचा आहे आणि व्यवस्थित असं हे कमी गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. म्हणजे त्यांचा रंग बदलायचा नाही आहे, तर फक्त खमंग वास येईपर्यंत आपल्याला असं भाजायचं आहे छानपैकी. मग आता हा बघू शकता तुम्ही, हा मसाला आपला छानसा असा भाजून झालेला आहे. मग तो लगेच आपण एका ताटात काढून घ्यायचा आहे आणि थंड व्हायला ठेवायचं आहे. 1 ते 2 मिनटं पण लागत नाही त्याला, तर असा भाजून झालेला आहे. मग तो काढून घेतलेला आहे आपण. मग लगेचच आपण जे खोबरं आपलं किसून ठेवलेलं आहे तर ते खोबरं आपण टाकलं आहे कढईमध्ये, ते भाजून घ्यायचे. तेही आपल्याला 1 ते 2 मिनटं चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे. आणि लगेचच आपल्याला ते एका ताटात, पण ज्या ताटात आपण धने जिरे वगैरे काढलेले आहे तर त्याच ताटात आपल्याला खोबरंही काढायचं आहे. तर असं व्यवस्थित असं हे भाजून घेऊ. चांगलं मंद आचेवर आपल्याला हे सगळं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आणि काढून घ्यायचं आहे. त्याच ताटात काढायचं आहे आणि हे थंड होऊ द्यायचं आहे चांगलं. आणि नंतर मग आपण बाकीचे आता जे मसाले भाजणार आहोत तर ते आपल्याला वेगळ्या भांड्यात काढायचे. मग आता म्हणजे 10 ते 15 आपण लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, 1 इंच अद्रकचा तुकडा म्हणजे त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले मी. तर हे सगळे आपल्याला भाजून घ्यायची. गॅस कमीच ठेवायचा आहे म्हणजे त्याच्यातला फक्त आपल्याला ओलसरपणा काढायचा आहे, कारण मग नंतर ते आपला मसाला खराब व्हायला नको म्हणून. आणि ते सेपरेट दुसऱ्या ताटात काढा. हा जे ओला मसाला जो भाजणार आहे आपण तो सेपरेट काढायचा आहे. आणि नंतर मग 1 मोठा कांदा घेतलेला आहे, तो असा उभा चिरून घेतलेला आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बारीकही चिरू शकता. तो अगोदर आपल्याला कोरडाच असा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्यातला ओलावा कमी होण्यासाठी आपल्याला हा कोरडाच भाजायचा आहे. आणि नंतर मग जसं जसं त्याचा थोडासा असा कोरडा भाजून झाला की नंतर मग आपल्याला त्याच्यात तेल टाकायचं आहे. 1 पोह्यांचा चमच्यावरच तेल टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. रंग बदलेपर्यंत असा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. फार ट्रान्सपरंट करायचा नाही आहे तो, फक्त असा थोडासा ओलसर होईपर्यंत, असा चांगला त्याचा थोडासा हे होईपर्यंत भाजायचं आहे. आता बघू शकता तुम्ही, कांद्याचा असा रंग बदललेला आहे, आपलं सोनेरी झालेला आहे. आणि लगेच मग आपण हा कांदा काढून घ्यायचा. तर ज्या प्लेटमध्ये आपण अद्रक लसूण काढलेलं आहे तर त्याच प्लेटमध्ये आपल्याला कांदा काढायचा आहे. म्हणजे हे सगळं एका साईडला ठेवायचं आहे आणि जे सुकं आपण मसाले काढलेले ते एका साईडला ठेवायचे. याचे कारण मी तुम्हाला पुढे सांगते व्हिडिओमध्ये का हे वेगळं वेगळं का ठेवायचे ते. आता हे सगळं आपलं हे भाजून झालेलं आहे. मग आता आपण कोथिंबीर घेतलेली, मूठभर कोथिंबीर ती चिरून घेतलेली होती आणि धुवून आणि अशी कोरडी करून घेतलेली होती. आणि नंतर मग आपल्याला कढईमध्ये फक्त ज्या गरम कढई राहिलेली, गॅस बंद करून द्यायचा आणि गरम कढईमध्येच आपल्याला 1 ते 2 मिनटं अशी परतून घ्यायची ती कोथिंबीर आणि काढून घ्यायची. नंतर त्याच्यात आपण कांदा लसूण वगैरे काढलेले त्याच्यातच टाकायचं. मग नंतर आता जो सुक्का मसाला काढलेला आहे तो आपल्याला अगोदर तो दळायचा आहे मिक्सरमध्ये. छोटं तुमचं ते मसाल्याचं भांडं असेल त्याच्यात चांगला बारीक होईपर्यंत कोरडाच दळायचा आहे. आणि नंतर मग जो आपण ओला आहे तर तो दळून घेतलेला आहे. आता हा ओला पण आपल्याला चांगला दळायचा आहे. त्यात पाण्याचं प्रमाण अगोदर टाकायचं नाही आहे, ते वाटून झाल्यावरच मग तुम्हाला पाहिजे तर 1 पळीभर पाणी तुम्ही टाकून आणि मग तो मसाला चांगला बारीक दळू शकता. आता बघू शकता हा मसाला एकदम चांगला असा बारीक दळून झालेला आहे. मग एखाद्या एअरटाईटच्या डब्यात किंवा काचीच्या वाटीत, आता ही माझ्याकडे काचीची वाटी आहे, मग याला एअरटाईटचं झाकण आहे, तर असं आपण या वाटीत काढून ठेवून मसाला आणि फ्रीझरमध्ये ठेवायचा. मग कमीत कमी 10 ते 15 दिवस तुमचा हा मसाला मस्त छान राहतो फ्रीझरमध्ये. आणि मग तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही त्याचे फ्रीझरमधून काढायचं आहे 10 ते 15 मिनटं अगोदर आणि नंतर मग त्याची आपल्याला भाजी बनवायची. आता मी या इथे भाजी बनवण्यासाठी पिवळा वाटाणा घेतलेला आहे, तो भिजवलेला होता 4 ते 5 तास अगोदर. मग आता कुकरमध्ये मी डायरेक्ट याला फोडणी देणार आहे. मग आता कुकरमध्ये तेल टाकून घेऊ. ते 1 पळीभर तेल मी टाकलेलं आहे. त्याच्यात जिरे वगैरे काहीच टाकायचे नाही, डायरेक्ट आपण जो मसाला वाटलेला आहे ना तर तो असा आपल्याला हवा तसा, आपल्याला जेवढे माणसं असतील घरामध्ये तर त्या हिशोबाने मसाला घेऊन त्याच्यात आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आणि चांगला तर तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला व्यवस्थित असा परतवायचा आहे. आता बघू शकता गॅस कमी ठेवायचा आहे, म्हणजे कमी गॅसवर आपला हा मसाला करपत नाही
आणि सतत हलवायचा आहे. म्हणजे एकदम छान असा तेल सुटेपर्यंत आपल्याला सतत हलवत हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. आणि हा मसाला जेव्हा आपण परततो ना, परतताच इतका छान सुगंध येतो बघा, का ती भाजी लगेच खावीशी वाटते. असं आता तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला, छान मस्त असं तेल सुटलेलं आहे. कोणत्याही खड्या मसाल्याचा वापर न करता आपण हा मसाला बनवला आहे. मग याच्यातच आता आपण लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. आणि तुमच्या घरात साठवणीतला कोणताही काळा मसाला असेल तो टाकायचा आहे. थोडंसं लाल तिखट आणि हळद टाकायचे, तुमच्या चवीनुसार टाकू शकता. आता याच्यात मी अर्धा चमचा काळा मसाला, थोडंसं अर्धा चमचा लाल तिखट आणि हळद टाकलेली पाव चमचा. हे सगळं आपण व्यवस्थित पुन्हा तेलात परतून घ्यायचं आहे. आणि नंतर मग जो आपला भिजवलेला वाटाणा आहे तो टाकून घ्यायचा आहे. आता ही 4 माणसांची भाजी मी बनवणार आहे, तर त्या हिशोबाने मग आता आपण हे वाटाणे घेतलेले आहेत. हे 1/2 किलो वाटाणे घेतलेले होते मी त्याला. मग त्याच्यात मी 1 बटाटा टाकणार, 1 मीडियम साईजचा बटाटा, त्याच्या मोठ्या तुम्हाला पाहिजे त्या हिशोबात तुम्ही फोडी करू शकता. आणि 1 छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे. टोमॅटो तुम्हाला ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं तर टाकू शकता, नाही टाकला तरी चालेल. वरून आता मीठ आपण टाकून घेऊ चवीनुसार. सगळ्यात शेवटी आपण मीठ टाकतो आणि नंतर मग हिंग टाकायचं, चुटकीभर थोडासा हिंग टाकून घ्यायचं आहे. आणि हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. आणि 4 माणसांची भाजी बनवणार आहे आपण कुकरमध्ये, म्हणून याला फक्त मी ग्लासभरच पाणी टाकलेलं आहे. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नंतर मग आपण कुकरला झाकण लावून देऊ. आता ओल्या वाटाण्याच्या ऐवजी तुम्ही, पिवळ्या वाटाण्याच्या ऐवजी तुम्ही याच्यात मटकीची पण उसळ वापरू शकता, मुगाचीही उसळ वापरू शकता. जे कोणत्याही उसळीच्या भाज्या कराल या मसाल्याने ते झटपट तयार होतील आणि टेस्टही छान येईल. आता याच्या 2 शिट्ट्या आपल्याला घ्यायच्या आहे. आणि 2 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे. आणि मग बघू शकता किती छान अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे. तर मस्त अशी चमचमीत आणि झटपट मसाला वाटण्याची मेहनत न घेता एकदम तयार करून ठेवलेल्या मसाल्यातच आपण ही भाजी बनवणार आहोत. तर इतकी छान अशी आपली ही भाजी तयार झालेली. तर फ्रेंड्स, रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि ही वाटणाची रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तर नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि इतका छान असा आपला हा मसाला तयार होतो. तर ज्यावेळेस तुम्ही ती भाजी ताटात वाढेल ना, तर नक्कीच विचारतील, जे घरातले माणसं असतील ना ते नक्कीच विचारतील का हा मसाला कुठून आणला. तर जो नेहमीच्याच आपल्या वापरातला मसाला वापरून आपण हा मसाला तयार केलेला आहे. पण चव इतकी भन्नाट लागते त्याची का तुम्ही चिकन मटनलाही मागे टाकशाल, इतकी छान अशी भाजी तयार होते. तर तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओत.